सरकारनं शेतकऱ्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला गोड बातमी मिळेल असं सांगितलं। गोड बातमी काय तर ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही गोड बातमी। शेतकऱ्याला काळी दिवाळी करावी लागली, ही गोड बातमी। शेतकऱ्याला खरडा भाकरी खाऊन अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या दारासमोर आंदोलन करावं लागलं, ही गोड बातमी। कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? खरं तर शेतकऱ्याचा हक्क होता। काय मागितलं होतं शेतकऱ्यांना? निसर्गानं सगळं ओरबाडून नेलं, काही अंशी दिलासा द्या, एवढीच मागणी होती शेतकऱ्याची। पण त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे। शेतकरी माफ करणार नाही। ही वस्तुस्थिती आहे। आणि पहिले सगळ्यात आधी मीच एक स्पष्ट केलेलं आहे की 230 कोटी रुपयाचा हा 3.5 एकराची ही जी जमीन आहे ती पुण्यातल्या मॉडेल कॉलनी सारख्या उच्चभ्रू वस्तीतली आहे, जिथं एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर 7 कोटी रुपये द्यावे लागतील, असं स्वतः कमीत कमी 7 कोटीचा फ्लॅट आम्ही विकणार आहोत असं गोखले कन्स्ट्रक्शनच सांगतंय। या 230 कोटी रुपयाच्या जमिनीमध्ये आम्ही 3000 कोटी रुपये कमावणार आहोत असंही गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले सांगतात। मग हे 230 कोटी रुपयाला ही जमीन विकली, ती संबंधित जे काही ट्रस्टी आहेत त्यांना भीती घालून विकत घेतली का? ब्लॅकमेल करून विकत घेतली का? का त्या ट्रस्टीने आणि विकत घेणाऱ्यांनी संगनमत करून टेबला खालून काळ्या पैशाचा व्यवहार करून विकत घेतलं? हे स्पष्ट झालं पाहिजे। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। याच पुण्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर महर्षी कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, टिळक, आगरकर, गोखले यांनी गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण घेता यावं म्हणून पायाला चिंध्या बांधून वनवन फिरून देणग्या गोळा केल्या, शिक्षण संस्था उभा केल्या, गोरगरिबांची पोरं शिकण्यासाठी संध्या निर्माण केल्या। त्याच पुण्यामध्ये 1 जून पासून 200-250 विद्यार्थ्यांचं हे हॉस्टेल 1 जून पासून बंद आहे असा बोर्ड लावून ही हॉस्टेल जर का हडप करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर राज्यकर्त्यांची काही जबाबदारी आहे का नाही, हा माझा राज्यकर्त्यांना सवाल आहे।